कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही शाळेशिवाय राहू शकत नाही हे मला माहित आहे, पण आहे ना तुम्ही हो मुद्दा घेऊन भांडायला जाशील तावा तावानं आई साहेबांसंग, नको। तुमच्यात परत जोरदार भांडण होणार नकोच। हो अधिपती ऐका, हे बघा, प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात, प्रत्येक घरात सासू सुनेची भांडणं होतात, खटके उडतात, आणि आमच्यात तर भांडणही नाही आहेत, मतभेद आहेत, आणि बोलल्यावर ते सगळे क्लिअर होतील। मला असं वाटतं त्यात पुरुषांनी न पडलेलं बरं। आम्ही बायका बायका बघू काय करायचं ते। म्हणजे तुमचं आई मुलाचं नातं माझ्यामुळे बिघडू नये असं मला वाटतंय, म्हणून मी हे बोलते। आणि तुमचं सासू सुनेचं नातं बिघडलं तर बिघडेलच कशावरून? म्हणजे असं पण होऊ शकतं ना कदाचित की मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला परवानगी दिली, असंही होऊ शकतं। तसं झालं तर काही इशेच नाही, बेस्टच आहे। मग तसंच होईल असं आपण म्हणू, पॉझिटिव्ह विचार करू। खरं सांगू का मी तुम्हाला एक? काय? मी हे नाही बोलू शकत आत्ता मास्तरीन आई साहेबांनी। त्यांची शिक्षणाबद्दलची काय मत आहेत ती आम्हाला चांगलीच माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहेत। आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर मी जर तुम्हाला शाळेत धाडणार आहे असं वचन दिलंय, असं जर त्यासनी कळलं ना आई शपथ, मग त्या माहित नाही मला त्यांचं काय होईल, त्या तिसरा डोळा उघडतील, मग माझ्यावर लई चिडतील। आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही, तर मला ते नको आहे। मला त्या गोष्टीची भीती वाटते मास्तर। अधिपती, एकदाच जे व्हायचंय ते होऊन जाईल। हे बघा, तुम्ही पण चिडलात ना माझ्यावर, पण आता सगळं नीट झालंय ना। मला असं वाटतं अधिपती की जिथे खरं प्रेम असतं, खरी काळजी असते, तिथं माणसं जास्त काळ राग धरून नाही ठेवू शकत, आणि जिथं प्रेम असतं तिथे खोटेपणाला, फसवणुकीलाही काहीच जागा नसते। तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फसवणार हे तुमच्या मनाला पटतंय का? नाही ना? पटत असेल तर तुम्ही खोटेपणा करा, होऊ दे त्यांना जो त्रास व्हायचा आहे तो। नाही नाही नाही, त्यासनी तरच नाही झालं पाहिजे एवढं मला माहित आहे। मग खरं बोलावं लागेल। ते नाही जमणार मला, इथे सर गोची आहे, मला नाही जमणार। ठीक आहे, मग मी बोलते। काय बोलणार? मी सांगते त्यांना मी शिक्षिका आहे, मला शाळेत जावं लागेल। मी नाही आता अशी घरात बसू शकत, मला सांगावंच लागेल, मी शाळेत जाणारच आहे। फार फार तर काय होईल, त्या चिडतील, रागावतील, पण नंतर करतील ऍक्सेप्ट। नाही केलं तर? सांगितल्याशिवाय कसं करणार? म्हणजे सांगायला लागलच म्हणताय? फसवणूक करायची नसेल तर? नाही, फसवणूक तर नाहीच आता करायची, कधीच नाही करणार। मग सांगावंच लागेल। पण जमल काय तुम्हासनी नीट शांतवानी डोसकर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून त्यासनी पटल असं सांगायला? मी प्रयत्न करते। आई साहेबांनी दुखवायचं नाही। हो, त्यासाठी तर हे सगळं चाललंय ना। मी बोललं पाहिजे काय? नको, आम्ही बायका बायका करतो सगळं हँडल, होईल सगळं ठीक। आणि तसंही आपला हेतू त्यांना त्रास होऊ नये हाच आहे, हो की नाही? ठीक आहे ठीक आहे, बोला तुम्ही। आणि तुम्ही म्हणताय ते पटलंय मला, ते तुमचं काय म्हणताय ते बायका बायका तुमचं तुम्ही करा। ओ पुरुषांनी नाही पडलं पाहिजे तुमच्या भांडणात, तुम्ही करा, तुम्ही बोला, बघा तुम्ही। मी जातो फॅक्टरीत। ऐका ऐका, तुम्ही शांतपणे बोला, सगळं कळलं काय? हो, आणि थँक्यू। नाही तशा तुम्ही धोरणी आहेसा, समंजस आहेसा, कसं काय बोलाय पाहिजे काय नाही कळतंय तुम्हाला, तरी सांगणं माझं काम आहे, म्हणताना सांग। थँक्यू वन्स अगेन। शुभेच्छा तुम्हाला, तुमची शाळा सुरू झाली तर मला आनंदच मिळेल। फक्त तुमची जर भेट झाली मॅडम सोबत तर काही बोलू नका त्यांना याबद्दल। नाही, मी ठरलं की आता आम्ही तुमच्यामध्ये पडणारच नाही। हो येतो मी, नीट बोला। वय लवकरच होणार, कारण आता ताईनं मनावर घेतलंय चंचे। मम्मी मम्मी, अगं सकाळ सकाळ कसली भारी बातमी दिली। अगं पण यो चमत्कार झाला कसं काय? अगं चंचे, मास्तरीनं ताईचा एवढा पान उतारा केलाय म्हणल्यावर ताई गप्प बसेल का? हा, आणि आता जर का मास्तरीला घराबाहेर काढलं नाही का नाही, तर मास्तरीन ताईला घराबाहेर काढल हे ताईच्या लक्षात आलंय, म्हणून ती पेटली आहे। आणि जसं मोठ्या मालकासनी खोलीत डांबून ठेवलंय का नाही, तसंच ताई तिला बी करत्या। अयो मम्मी, एक नंबर प्लॅन आहे बघ। वय की, बरं आता फोन ठेवते मी। वय वय, चल आता सुरू करते बाई यो प्लॅन। तू फोन ठेव, आपण नंतर बोलू। हा।
ताईनं जे आधी सांगितलंय ते करते मी आधी. चारू, तू अक्षराला बघायला हवं होतस, भेटायला हवं होतस. चांगली मुलगी आहे, डॅशिंग आहे, धोरणी आहे, विचारी आहे आणि तुझ्याच पावलावर पाऊल टाकते. अगं, आपल्या अधिपतीला शिकवायचा विडा उचललाय ते ना, त्यात तिला यश मिळवते. मला माहिती आहे खूप कठीण आहे हे, पण ती करून दाखवेल बघ. भुवनेश्वरीला हरवायचं म्हणजे तिला डावपेच खेळावे लागणार. आणि अगदी चांगली मुलगी आहे ग, सालस आहे. कुणाचं काही वाईट करायचा विचार सुद्धा कधी तिच्या मनात येणार नाही. मला शंकाच वाटत होती की तिला हे कसं जमेल, हे डावपेच या खेळ्या. पण आता तिच्याही डोक्यावरनं पाणी गेलंय. आता ती माघार नाही घेणार. चारू, तू बघतेस ना सगळं. तुझी सगळी शक्ती तिला दे, तिला जिंकू दे चारू. तिला यश मिळू दे, तिला लवकर शाळेला जाऊ दे, अधिपतीचं शिक्षण होऊ दे, त्याचं सगळं चांगलं होऊ दे. हे असं झालं नाही ना, मी तुला काय उत्तर देणार. पण देवाच्या कृपेनं हे सगळं घडून आलं तर मी तुझ्याकडे यायला मोकळा. बाबा, मला तुम्ही कुठेही जायला नको आहात. ही लढाई मी लढतीये, पण तुम्ही मला पाठीशी लागणार आहात आयुष्यभर. प्लीज परत असं काही बोलू नका. नाही बोलत. काय झालं? अक्षरा, किती छान दिसतेस तू. अशी सात्विक दिसतेस, अगदी चारू सारखी. बाबा, शतायुष्य. आज शाळेत जाते बाबा. शाळेत? हो. काय झालं? ही वेळ एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं बाळा. उलट खूप उशीर झालाय. अधिपतीला सांगितलंस? हो, मी केलं कन्व्हिन्स त्यांना. अधिपती कन्व्हिन्स झाला? बाबा, जेव्हा शिकलेला माणूस डोकं वापरतो ना, तेव्हा कुणालाही कन्व्हिन्स करू शकतो. म्हणजे आजपासून तुझी शाळा सुरू होते? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.